नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा. गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोकळपणा आणि मतदारांची होणारी फसवणूक समजून घ्यायची असेल तर तुम्हाला आजचा हा भाग संपूर्ण ऐकावा लागेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. कारण आज आपण कोणाची चाटुगिरी करायला आलेलो नाहीये, तर जनतेच्या मनात लागलेली आग शब्दात मांडायला आलोय. अरे, तुम्हाला मतदान करताना मतदारांनी एका पक्षाची विचारधारा स्वीकारली होती आणि ती स्वीकारताना इतरांना म्हणजेच तुमच्या विरोधकांना सपचेल नाकारलं होतं. मग आज असा कोणता चमत्कार झाला की मतदारांनी ज्यांना नाकारले आहे त्यांच्या बरोबरच जा असे तुम्हाला सांगणार आहेत का? मित्रांनो, आजचा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा त्या खासदारांचा नाही. आजचा प्रश्न खूप मोठा आहे. आजचा प्रश्न आहे भारतातील लोकशाहीचा, जनतेच्या पवित्र मतांचा आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या राजकीय आणि मतदारांप्रती असलेल्या निष्ठेचा. आता महत्वाचा प्रश्न, या 6 खासदारांनी जर पक्ष बदलले तर काय होईल? काय सांगतो आपला कायदा? मी या अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं, भारतीय संविधानातील 10वी अनुसूची म्हणजेच अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा इथे लागू होऊ शकतो. या कायद्यानुसार जर एखाद्या खासदाराने स्वेच्छेने पक्ष सोडला किंवा पक्षाच्या आदेशाच्या म्हणजेच व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान केले तर त्यांच्यावर थेट अपात्रतेची कारवाई होऊ शकते. पण इथे एक गोम आहे. जर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष न सोडता ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणे त्यांनी पसंत केले किंवा ते त्याच सेनेत असले तर उर्वरित बंडखोर खासदारांना एकतर पुन्हा माघारी फिरावे लागेल, म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेतच त्यांना परत यावं लागेल, नाही तर कायद्याच्या कचाट्यात अडकून अपात्र व्हावे लागेल. कारण कायदा संख्येचा खेळ पाहतो. पण आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलंय मित्रांनो, आणि ते पुन्हा माघारी फिरतील अशी सुतराम शक्यता आता उरलेली नाही. आता आजच्या घडामोडींकडे पहा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या मतदारांच्या काही बैठका घेतल्या. त्यांची काही पदाधिकारी असतील त्यांच्यासोबत विचारविनिमयाच्या बैठका घेतल्या आणि त्यांनी या अगोदरच जाहीर केलं होतं की मी माझ्या मतदारसंघातील लोकांना विचारल्यानंतर माझा निर्णय जाहीर करणार आहे. गेल्या 3-4 दिवसापासून त्यांनी पक्ष सोडण्याविषयीचा सस्पेन्स एवढा वाढून ठेवलाय की जणू काही महाराष्ट्राच्या हिताचा खूप मोठा निर्णय ते घेणार आहेत. आज ओमराजेंनी काय केलं? त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या, मतदारांच्या भावना समजून घेतल्या आणि ते म्हणताय मी उद्या माझा अंतिम निर्णय जाहीर करणार आहे. अहो ओमराजे साहेब, समाज माध्यमावर जनतेने तुमचा निर्णय आजच जाहीर करून टाकलाय. तुम्ही उद्या शिंदे सेनेत जाणार म्हणजेच महायुतीत तुम्ही सामील होणार हे लोकांनी जाहीर करून टाकलंय. कारण तुमचे वागणे तसे होते, तुमची देहबोली ते सांगत होती, तसे मेसेजेस सर्वत्र फिरत आहेत. सर्व समाज माध्यमांवर हे सर्व येत आहे. हा आवाज जनतेचा, या चॅनेलचं मत नाही तर हे जनतेचं मत आहे. मला सांगा, ज्या लोकांनी एका पक्षाची विचारधारा स्वीकारताना दुसऱ्या पक्षाला सपशेल नाकारले होते, दुसऱ्या पक्षाला नाकारून तुम्हाला निवडून दिलं, तिथं तुम्ही उभे राहून म्हणताय मी माझ्या मतदारसंघात जाऊन माझ्या मतदारांचा, कार्यकर्त्यांचा विचार घेऊन मग माझा निर्णय जाहीर करतो. अरे, हे अगदीच बालिश वाटते. तुमचे मतदार काय म्हणतात हे खासदार म्हणून तुम्हाला समजत नाही का? की तुम्हाला समजून घ्यायचं नाहीये आणि तुम्ही आता त्यांना विचारणार? जेव्हा तुम्ही म्हणालात की मी मतदारसंघातील लोकांना विचारून निर्णय जाहीर करेन, तेव्हाच तुम्ही काय निर्णय घेणार याची कल्पना महाराष्ट्रातील लहान मुलालाही आली असेल. मतदारांना एवढे बालिश समजू नका ओमराजे, एवढं बालिश, एवढं अज्ञान मतदारांना तुम्ही समजू नका. ओमराजे म्हणतात माझ्यावर टीका झाली, मला हिणवले गेले. अहो ओमराजे, टीका झाली म्हणून पक्ष सोडायचा? ही तुमची कारणे अत्यंत विकलांग आणि हतबल आहेत. तशा टीका तुमच्या मतदारसंघातील मतदारांनी तुमच्या विरोधकांवर किंवा तुमच्यावर यापेक्षाही टोकदार केल्या आहेत. मग उद्या मतदारांनी टीका केली तर मतदारसंघ सोडणार आहात का तुम्ही?
हा रोकडा सवाल जनता विचारते आहे. आणि एक हास्यास्पद कारण बंड करणारे खासदार नेहमी देतात. एकदम हास्यास्पद कारण येते. हे बंड करणारे खासदार नेहमी ते कारण देतात. ते काय म्हणतात, आमच्या मतदारसंघात विकास कामांना निधी मिळत नाही आणि म्हणून आम्ही पक्ष बदलवतोय. काय सांगता? मग हा नियम काय फक्त संविधानाने हा नियम फक्त तुमच्यासाठी बनवला आहे का? बाकीचे खासदार नाही आहेत का? बाकीच्या खासदारांच्या मतदारसंघात विकास ठप्प झालाय का? त्यांना विकास निधी मिळत नाही का? विरोधी पक्षात राहून कामे करण्याची धमक संपली आहे का तुमची? आणि सर्वात मोठी मेघ बघा, उद्या सोमवारी ओमराजे निंबाळकर हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. जर तुम्हाला मातोश्रीवरच जायचे होते तर मग 2 दिवसापूर्वी स्पेशल विमानाने दिल्ली कशासाठी गाठली होती? दिल्लीत कोणाचे आशीर्वाद घेतले? तिथं कोणती सेटिंग झाली? याचं उत्तर तर जनतेला मिळालंच पाहिजे. मित्रांनो, पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी एखादा नेता वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा नाराजीतून पक्ष सोडत असे. पण आता काळ बदललाय. आता अनेकदा संपूर्ण गटच वेगळा पडताना दिसतो. यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ. मी या अगोदरच्या व्हिडिओ म्हटल्याप्रमाणे 10व्या अनुसूचीनुसार जर एखादा आमदार किंवा खासदार स्वतंत्रपणे एकटा पक्ष बदलत असेल तर त्याची सदस्यता तात्काळ धोक्यात येऊ शकते. पण जर मोठ्या संख्येने म्हणजे 2/3 बहुमत घेऊन सदस्य एकत्र आले तर परिस्थिती वेगळी होते. त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते. त्यांना दुसऱ्या पक्षात सामील होता येते. त्यांची खासदारकी यावेळी रद्द होत नाही. म्हणून आजच्या गलिच्छ राजकारणात तत्वांपेक्षा संख्या महत्वाची ठरते. लोकशाहीत डोकी मोजली जातात, पण त्या डोक्यांमध्ये काय चाललंय याचा विचार कुणीच करत नाही. मित्रांनो, आजचा प्रश्न आहे जनतेच्या पवित्र मतांचा. निवडणूक जिंकून आलेले लोकप्रतिनिधी जर असे रोज सकाळी उठून पक्ष बदलत राहणार असतील तर मग सामान्य मतदारांच्या मताची किंमत काय उरते? आपण उन्हातान्हात रांगेत उभे राहून जे मतदान देतो त्याची किंमत शून्य आहे का? लोकशाही म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचा खोके गोळा करण्याचा खेळ आहे का? की जनतेने दिलेल्या विश्वासाचा सन्मान करण्याची एक पवित्र व्यवस्था? हा प्रश्न फक्त ओमराजेंना विचारला जात नाहीये. हा प्रश्न प्रत्येक पक्षाला लागू होतो. हा प्रश्न भाजपला लागू होतो. हा पक्ष काँग्रेसला लागू होतो. हा प्रश्न दोन्ही शिवसेनेला लागू होतो आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनाही लागू होतो. हा प्रश्न देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला लागू होतो. म्हणून आज आवाज जनतेचा या व्यासपीठावरून जनतेचे काही थेट प्रश्न आम्ही तुम्हाला विचारत आहोत, ज्याची उत्तरे तुम्हाला द्यावीच लागतील. तुम्हाला काय वाटते? नियम कायदा काही असो, एका पक्षाकडून निवडून यायचे आणि दुसऱ्या पक्षात उडी मारायची हे नैतिकतेच्या चौकटीत योग्य आहे का? या 6 खासदारांच्या मतदारसंघातील मतदारांच्या आज काय भावना असतील? त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे त्यांना वाटत नसेल का? त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांनी आता नेमकी काय भूमिका घ्यावी? एका खासदाराच्या मतदारसंघातील एका माणसाने त्या खासदारांना जे शिंदे सेनेत जाणार आहेत त्यांना फोन लावून विचारणा केली, आम्ही तुम्हाला कुठल्या पक्षात होतात म्हणून मतदान केलं, तुम्ही आता हा निर्णय कसा घेऊ शकता? मग आमच्या मताची किंमत काय? असे प्रश्न त्या मतदारांनी त्या खासदारांना विचारले आणि ती क्लिप समाज माध्यमांवर आता फिरत आहे. लोक प्रश्न तर विचारणारच. सर्वोच्च न्यायालयाने किंवा निवडणूक आयोगाने अशा लोकांची खासदारकी थेट रद्द करावी का? ही यांच्यावर काही वर्षासाठी निवडणूक लढण्यास बंदी घालावी? तुम्हाला काय वाटते? तुमचे मत जे काही असेल, चीड असेल किंवा समर्थन असेल, ते खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमचा प्रत्येक कमेंट हा लोकशाहीचा आवाज आहे. आजच्या भागात इतकेच. मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, यात मांडलेले मुद्दे पटले असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात एका निबिड विषयावर थेट बोलण्यासाठी. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.